नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, कालच या ठिकाणी आपली रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला कॉल करून सांगितलेलं आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळाले, काय मार्क्स मिळाले। तरी सुद्धा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण या व्हिडिओमध्ये आपला कट ऑफ पाहणार आहे। तर मित्रांनो, हा कट ऑफ एक अंदाज असतो, लक्षात ठेवा। हा कट ऑफ काय असतो? एक अंदाज असतो आणि या अंदाजामध्ये ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याच गोष्टी कशा असतात? अंदाजी असतात। कशा असतात? अंदाजी असतात। तर हा एक कट ऑफचा एक अंदाज आहे की जेणेकरून तुम्ही मला जे कॉल करून सांगितलेला आहे, आपण जो पोल टाकलेला आहे या पोलनुसार साधारणतः या ठिकाणी आपला बेस्टपैकी बेस्ट स्टुडंट जर म्हणसाल तर एका स्टुडंटला 188 मार्क आहेत, एका स्टुडंटला 184 मार्क आहेत, एका स्टुडंटला 182 मार्क आहेत। तर साधारणतः असे 3 स्टुडंट जे आहेत आपले 180 प्लस मार्क घेणारे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या बॅचचे आहेत। मात्र सगळ्यांनाच एवढे मार्क्स आहेत असं नाही आहे। तर लक्षात ठेवा, हा कट ऑफ घेण्यासाठी काही बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला काय करावा लागतो? विचार करावा लागतो की हा कट ऑफ नेमका कशा प्रकारे ठरवला जातो। तर या कट ऑफसाठी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, ज्यातली पहिली गोष्ट आहे मित्रांनो, एकूण जागा किती। नंबर 2, तुमचा कोणता जिल्हा आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये नंबर 3, त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म किती आले आहे, फॉर्म किती आले। नंबर 4 मित्रांनो, त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म किती आले। नंबर 4, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती। आता लक्षात ठेवा, तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती। आणि नंबर 5, तुमचा पेपर कसा होता, तुमचा पेपर कसा होता। नंबर 6, तुमचा अभ्यास। ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला झाला असेल किंवा ज्या विद्यार्थ्याला मटेरियल मिळालं असेल चांगलं, तर अशा विद्यार्थ्याचा ऑफकोर्स त्याचा जो स्कोर आहे तो चांगला येणार। त्या विद्यार्थ्याला नक्की वाटणार की कट ऑफ जास्त लागू शकतो। आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे, ज्याच्याकडे मटेरियल कमी होतं किंवा जो नवीनच परीक्षा देत असेल किंवा ज्यानं अभ्यास कमी केला असेल, तर अशा विद्यार्थ्याला वाटेल की सर काही बोलतात कट ऑफ कमी लागेल। तर अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी डिपेंड करतात। तर मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा असू शकतो। अजून याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की उदाहरणार्थ मित्रांनो, ती गोष्ट सांगण्या अगोदर तुम्ही ज्या ज्या परीक्षेसाठी ज्या ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे अशा सगळ्यांनी मला कमेंट करायची आहे। काय कमेंट करायची आहे? उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातून फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट लिहायचं पुणे, आणि त्यांना SC कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर त्यांना लिहायचं पुणे /SC /140 किती /140। आणि जर तो गलतीनं स्पोर्टमध्ये असेल तर तो या ठिकाणी असं लिहू शकतो। काय लिहू शकतो? स्पोर्ट लिहू शकतो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला स्वतःला सुद्धा प्रेडिक्ट करू शकता। कारण की MPWचा जो कट ऑफ आहे साहजिकच आपणच टाकत आहे, दुसऱ्याने कोणी टाकला असेल असं मला वाटत नाही, कारण की तेवढं त्यांचं अभ्यास असेल मी सांगू शकत नाही। यूट्यूबवर आज कोणी काही टाकतंय, तर तुम्ही जर असं या ठिकाणी लिहिलं पुणे /SC /140 स्पोर्ट्स, तर या ठिकाणी तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी कळू शकेल की यार आपला स्पोर्ट्सवाला, आणि हा व्हिडिओ प्रत्येकजण पाहणार आहे। आणि जर प्रत्येकानं पाहिला नाही तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे। काय करायचं आहे? शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रत्येकाचं तेवढे हार्डली 10-20 सेकंद तुमचे जातील, तर ते 20 सेकंद या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत। तर सर्वात महत्त्वाचा हा जो कट ऑफ आहे हा अजून एका गोष्टीवर ठरत असतो, तर ती गोष्ट कोणती? तर हा जो कट ऑफ अजून एका गोष्टीवर ठरतो, मी नेहमीप्रमाणे सांगल्याप्रमाणे ती गोष्ट कोणती? तर बघा, या ठिकाणी काय होत असते, उदाहरणार्थ या ठिकाणी नागपूर असेल। आता नागपूर या ठिकाणी, आता माझ्या सर्व ठिकाणच्या जागा या ठिकाणी पाहत नाहीत, मी ओव्हरऑल कट ऑफ सांगत आहे। तर नागपूर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आणि या ठिकाणी तुम्ही असाल SC आणि स्पोर्ट, काय असाल तुम्ही? SC स्पोर्ट्स। तर मला सांगा, या ठिकाणी जागा एकच आहे आणि त्या ठिकाणी सर्व मुलं सारखेच असतात। स्पोर्ट्सवाला असलं म्हणजे का कमी मार्क घेतो का? तर जागा एकच असल्यानं कदाचित त्या ठिकाणी कट ऑफ हा 160 सुद्धा लागू शकतो। किती लागू शकतो? 160 सुद्धा लागू शकतो। तर त्यामुळे अशा ठिकाणी लक्षात ठेवायचं की जो कट ऑफ आहे, जागा जर एकच असेल, उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी NT एकच जागा आहे, NTT असेल आणि तिथं एकच जर जागा असेल, किती NTT असून त्या ठिकाणी एकच जागा असेल, तर मला सांगा या ठिकाणी तिथं कट ऑफ कसा लागणार? एकदम हाय लागू शकतो।
तिथं कट ऑफ कमी लागेल का? नाही, कारण की तिथे एकच जागा आहे आणि फॉर्म भरारे 50 जण जरी असले त्या एका जागेसाठी, किती 50 जण जरी त्या एका जागेसाठी असले तरी मित्रांनो त्यातल्या टॉपच्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क लागतात तेवढे त्या ठिकाणी लागतील आणि तेच दुसऱ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एखादा NTचा असेल, NTDच असेल, मात्र दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 5 जागा असतील तर मित्रांनो तिथला जो कट ऑफ आहे तो 140 लागू शकेल. किती? 140, कारण की तिथं 5 जागा आहेत. 160 वाला, या ठिकाणी 50 वाला, 148 वाला, 146 वाला आणि 4 नंबरला 5 नंबरला 140. त्यामुळे अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी या कट ऑफ मध्ये काय करत असतात, मॅटर करत असतात. त्यामुळे हा एक अंदाजित कट ऑफ आहे, तो आता या ठिकाणी आपण पाहणार आहे. त्यामुळे कोणाचं मन दुखलं असेल किंवा जर मन दुखील तर मित्रांनो कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. आणि आपल्या सगळ्यांना तुम्हाला जर काही प्रश्न असेल एखादा डाऊटफुल तर मित्रांनो हे सगळे प्रश्न मला 8010 45 77 60 हा आपला मोबाईल नंबर तुमच्याकडे आहेच. या नंबरवर तुम्ही योग्य उत्तरासहित तुमच्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट आणि योग्य उत्तरासहित हा मला पाठवून द्यायचा आहे आणि त्या मेसेजमध्ये तुमचा नंबर सुद्धा टाईप करायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत सर्व, या सर्व प्रश्नांचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि या सगळ्या व्हिडिओवर तुम्हाला मी एक मार्गदर्शन करणार आहे की नेमकं आपल्याला कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं, त्याचं योग्य उत्तर काय असू शकेल, या सगळ्या गोष्टीची आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघूया, सर्वसाधारण कट ऑफ या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रत्येकजण नाराज होईल, प्रत्येकजण खुशीत राहील याची काही गॅरंटी मी या ठिकाणी देऊ शकत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो तो कट ऑफ या ठिकाणी आपण काय करणार आहे, पाहणार आहे. तर लक्षात ठेवायचं, थोडं डिस्टर्बन्स झालंय. तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले पाहणार आहे अनाथ विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ. तर अनाथ विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जो कट ऑफ आहे साधारणतः 130 ते 140च्या दरम्यान राहणार आहे. नंतर या ठिकाणी या ठिकाणी फिजिकल कॅन्डिडेट यांच्यासाठी सुद्धा हा कट ऑफ जो आहे तो 130 ते 140च्या दरम्यान राहणार आहे. कारण की एखादा विद्यार्थी जरी कमी हुशार असेल तरी त्यासोबत लेखनिक असतो तो हुशार असतो. किंवा बरेच जण या ठिकाणी, आता तुम्ही म्हणसाल खऱ्यांची दुनिया ही नाही आहे, बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी डुप्लिकेट सर्टिफिकेट बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आजकाल सापडत आहेत. त्यामुळे जे ओरिजिनल रिअल असतात त्यांच्यामुळे हा कट ऑफ या ठिकाणी वर जाऊ शकतो. जरी PH असेल तरी सुद्धा कट ऑफ हा 130 ते 140च्या दरम्यान जाऊ शकतो. नंतर पुढची मित्रांनो कॅटेगरी आहे SBC. SBC कॅटेगरीसाठी जर मित्रांनो हा जर कट ऑफ बघितला तर हा कट ऑफ 138 to 144 किती जाईल, 138 ते 144च्या दरम्यान हा कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. मागचा जो कट ऑफ मी टाकला होता, काही जण म्हणते थोडं डिफरन्स आहे, तर लक्षात ठेवा त्यावेळेस विद्यार्थ्यांचे मार्क्स मला कळाले नव्हते. आता विद्यार्थ्यांचे मार्क्स विद्यार्थ्यांना सुद्धा कळाले आहेत, मला सुद्धा कळाले आहेत. त्यामुळे हा जो डिफरन्स आहे या ठिकाणी असू शकतो. तर हा कट ऑफ जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी आपले डबल अकॅडमीच्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक, कृषी सेवक आणि अंगणवाडी सेविका हे सर्व बॅचेस सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफपेक्षा कमी मार्क आले असतील अशा विद्यार्थ्यांनी अजिबात दुःखी न होता ह्या ज्या परीक्षेचे तुम्ही फॉर्म भरलेले आहे, सेवक, सेविका, ग्रामसेवक, कृषी सेवक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक, ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. किंवा अजूनही न्यायालय भरतीचे फॉर्मची डेट संपली नाही, तेथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा पुरवठा निरीक्षक ही बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे, ज्याची फॉर्म भरायची तारीख आलेली आहे. ही बॅच सुद्धा सध्या तुम्हाला ऑफरमध्ये आहे, 1000 रुपयामध्ये ह्या सर्व बॅचेस आहेत, तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. ती सुद्धा संधी तुमच्याकडे आहे. आणि मी तर या ठिकाणी सांगेन, जोपर्यंत रिझल्ट हातात येत नाही तोपर्यंत मित्रांनो कुठल्याही गोष्टीची खरी हकीकत नसते. किंवा जोपर्यंत जॉईनिंग होत नाही, बरेच विद्यार्थ्यांचा रिझल्ट येतो मात्र जॉईनिंग होत नाही, कुठलं ना कुठलं डॉक्युमेंट्स राहते, तरी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही दुसऱ्या परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे. मार्क्स कमी आले काही टेन्शन घ्यायचं नाही. आपले जे विद्यार्थी आहेत भरपूर मार्क्स आलेले आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी कमेंट केल्यावर कळेलच की किती मार्क्स आलेले आहेत. तर आता या ठिकाणी SBC कॅटेगरी झाली. नंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहणार आहे SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीसाठी मित्रांनो हा जो कट ऑफ आहे सांगितल्याप्रमाणे SBC कॅटेगरी सारखा 138 ते 144च्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ राहू शकतो. नंतर या ठिकाणी ST कॅटेगरी
एस टी कॅटेगरीसाठी मात्र हा जो कट ऑफ आहे या ठिकाणी साधारणतः 120 ते 130च्या दरम्यान राहू शकतो. किती? 120 आणि 130च्या दरम्यान राहू शकतो. बाकी स्पोर्ट्स आणि माजी सैनिक असेल तर या ठिकाणी साधारणतः हे जे मार्क्स आहेत या मार्क्सपेक्षा 10 ते 12 मार्क या ठिकाणी कमी धरायचे आणि त्यांचा कट ऑफ या ठिकाणी स्पोर्ट्सवाल्यांसाठी किंवा माजी सैनिकसाठी तुम्हाला पकडायचा आहे. साधारणतः या ठिकाणी जर SC 138 सांगितलं तर तुम्ही या ठिकाणी 126 ते 130 हा या ठिकाणी माजी सैनिक किंवा स्पोर्ट्सचा तुम्ही कट ऑफ काय पकडायचा आहे. कारण की विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपले जेवढे विद्यार्थी आहेत, मी असं म्हणणार नाही, तर मात्र आपले जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये काय गुण मिळवलेले आहेत. कारण की त्यांनी जे आपण या ठिकाणी शिकवलेलं आहे 100% तसं परीक्षेमध्ये आलं होतं. नंतर या ठिकाणी SC झाला ST झाला. आता आपण पाहणार आहे NT गट. NT गटामध्ये A असू द्या, B असू द्या, C असू द्या, D असू द्या. तर या ठिकाणी NTC 140 to 150, NTA 138 to 144, नंतर NTB 140 to 144, नंतर NTD साठी 136 to 144. तर अशा प्रकारे NTABCD गटाचे या ठिकाणी काय कट ऑफ राहणार आहे. नंतर उरला तुमचा EWS गट. तर मित्रांनो EWS गटासाठी हा जो कट ऑफ आहे 130 ते 140च्या दरम्यान हा कट ऑफ खाली या ठिकाणी येऊ शकतो. 130 ते 140च्या दरम्यान. नंतर आहे ओबीसी गटासाठी कुठलाही बदल नसणार आहे. ओबीसी गटासाठी हा जो कट ऑफ आता 140 ते 150च्या आसपास या ठिकाणी काय जाऊ शकतो. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो हे सूत्र कसं, की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर NTC साठी फक्त एकच जागा असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी हा कट ऑफ 150 काय तर 160 सुद्धा लागू शकतो. किती? 150 काय तर 160 सुद्धा लागू शकतो. जरी कारण की तिथं जागा एकच असेल आणि 50 लोकांनी जरी फॉर्म भरला असेल त्या जागेसाठी NTC साठी, तर मला सांगा त्या 50 लोकांमध्ये 160 मिळवणारा नक्कीच या ठिकाणी मिळू शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा फायनलाइज कट ऑफ आहे. मात्र ओबीसी साठी परत या ठिकाणी मित्रांनो 140 टू 150च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ राहू शकतो. आणि उरला शेवटी ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपन कॅटेगरीसाठी जर या ठिकाणी कट ऑफ म्हणसाल तर मित्रांनो या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे 144 ते 154. किती? 144 ते 154च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ राहू शकतो. मात्र आता तुमचे जे मार्क्स आहेत काही मार्क्स बदलणार आहेत, त्यामुळे काही जणांचे मार्क्स वाढतील, काही जणांचे मार्क्स कमी होतील. तर याला जिम्मेदार कोण असणार आहे? तुम्ही असणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचे कदाचित काही जणांचे 154 आहेत तर त्यांची जी आन्सर जर चेंज होऊन कदाचित त्यांचा स्कोर 150 होऊ शकतो. आणि कदाचित ज्यांचा 150 आहे त्यांचे 2 प्रश्न जर चुकले असतील, चुकीचे दिले असतील तर 154 सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. शेवटी याला म्हणतात नशीब. तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी आपण आज कट ऑफ बघितलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा कट ऑफ नक्कीच आवडला असेल आणि समजला सुद्धा असेल. तर प्रत्येकाने या ठिकाणी काय करायचं आहे, या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमचे जेवढे ग्रुप असतील अशा सगळ्या ग्रुपवर हा कट ऑफचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त तुमचा स्कोर या ठिकाणी कळून जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जाता मित्रांनो कुठलेही टेन्शन घ्यायचं नाही. कट ऑफ हा एक ओरिजिनल रिझल्ट नसतो, लक्षात ठेवा. कट ऑफ म्हणजे हा रिझल्ट नसतो, हा एक आढावा असतो. काय असतो? एक आढावा असतो की जेणेकरून तुम्हाला एक दिशा ठरेल की पुढच्या परीक्षेची आपण तयारी करायची किंवा नाही. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना मित्रांनो. या ठिकाणी जाता या ठिकाणी थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर नंबर दिलेला आहेच. बाकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पोस्ट जर हातातून गेल्यासारखी असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी आता झालेल्या गोष्टी आपल्या हाती नाहीत, मात्र येणाऱ्या परीक्षा तुमच्या हातात आहेत. तुमची या परीक्षेची तुम्ही टकाटक तयारी करू शकता. नोट्स, टेस्ट सिरीज, या ठिकाणी थोडं टेस्ट सिरीज देण्यासाठी मला उशीर झाला त्याबद्दल आय एम सॉरी. कारण की वेळ खूप कमी होता आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या परीक्षा होत्या तर त्यावर फोकस करता आलं नाही. मात्र तुम्हाला आता ह्या सगळ्या परीक्षेवर तुम्ही फोकस करू शकता. डबल अकॅडमी तुमच्यासोबत आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. कारण की मागची जी गलती आहे ती गलती आता परत करायची नाही आणि चांगला अभ्यास आता करायचा आहे आणि रडायचं नसून आता लढायचं आहे. आणि जो टार्गेट स्कोर जे सांगेल पदम सरांनी सांगितलं
की 150 लागेल, दुसऱ्या दिवशी कॉल करायचा, सर तुम्ही सांगितलं 150 160 मिळवलेला आहे मी स्कोर, माझं सिलेक्शन होणार का नाही पटकन सांगा. ओके, थँक्यू, धन्यवाद. व्हॉट्सअप करा, बाकी थांबतो.